हाय गाईज, वेलकम बॅक माय न्यू ब्लॉग. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व एकदम मजेत असणार आहात. आम्ही तर बाबा एकदम मजेत आहोत, कारण आज आहे रविवार. आज आम्ही भरपूर आराम केलेला आहे. काही कामं केली नाहीत घरातली, मस्त आज झोपा काढल्यात. आणि माझ्या लेकीने अभ्यास केलेला आहे आज दिवसभर. सो गाईज, आज सकाळपासून आम्ही काही व्हिडिओ बनवला नाही. आत्ता श्राव मस्त फ्रेश होऊन आली आहे, तरी पण तिने केस नाहीच धुतले. आज रविवार होता, तिला म्हटलं मस्तपैकी केस धू, पण नाहीच. मी अभ्यास करत होती ना, मी अभ्यास करायचा आणि केस न धुण्याचा काय लॉजिक असेल मला काही कळत नाही. काय संबंध बोलणार होती, पण म्हटलं नको, लॉजिक बोलूया, लॉजिक शब्द वापरूया. श्रावस्तीची मॉम ना मी, म्हटलं चला लॉजिकच शब्द वापरूया. बरं, तर आजचा ब्लॉग ना गाईज खूप भारी होणार आहे, तर तो तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. आणि आज आहे ना आजचा ब्लॉग जास्त मोठा नाही, मुळात छोटासा आहे. आणि तुझं काय चालू आहे का? काहीच, मी काहीतरी ऑर्डर करते मला काहीतरी. गाईज, घरात मी सगळं जेवण बनवलं आहे. खायचं तर तिने अजिबात काही ऑर्डर नाही करायचं, कारण मी लगेच नाही बोलली, मी बोलली नंतर. मला वाटलं तू काहीतरी फ्लिपकार्टवरून वगैरे इकडून तिकडून मागवेल असं मला वाटलं. हां चालेल. गाईज, मला सांगा, आजकाल ते तुकाराम मुंडे, मी गोपीनाथ मुंडे बोलणार होती, तुकाराम मुंडे सांगतायत की बाहेर तुम्ही ते झोमॅटो वगैरे इथून तिथून खाऊ नका, कारण ती लोक किती अस्वच्छ असतात, किती तिथे कॉक्रोच ह्याव त्याव सगळं असतं. त्यामुळं बाहेरचं खाऊ नका, घरात बनवलेलं आईनी, तुमची आई जे बनवून देईल ते तुम्ही सगळं खा, असं ते ओरडून सांगतायत. पण आमच्या घरात कुणी ऐकत नाही. असं जाऊ दे, मी तिला ते मागू देणार तर नाहीच, पण चला तर मी आहेच. हो, पण ते नाही. आणि मी फ्लिपकार्टवरून आज थोड्या दिवसापूर्वी एक वस्तू ऑर्डर केली होती. सीझर आणलं, तर ते माझं आलेलं आहे. ते म्हणजे सोफ्याचं कवर मागवले होते मी. आता बघू कशा आल्यात त्या सोफ्याचा कवर. श्राव काढते, दाखवते, थांबा. एका फटक्यात ते फाडलेलं आहे जिकडच्या तिकडे. कशा आहेत ग? अजून काहीतरी कसं असेल. सोफ्याचंच कवर मागवलेत मी. पिलो कवर आहे ते. हां गाईस, पिलो कवर बघा किती छान आली आहे. आता नवरात्री आहे ना, त्यामुळे तशी पाठवली असेल त्यांनी. हे खोल पडदे, पडदेच बोलते, सोफ्याचा कवर. सोफ्याचे कवर काढ जरा. ही असेल ना, हे इथून, हे बघ. गाईस, सोफ्याचे कवर मी मागवल्यात, त्या कशा आहेत जरा मला नक्की कमेंट करून सांगा, कशा वाटत आहेत. आणि नाही ग, छान आहे. ऑफ व्हाईट आहे. हां, मी ऑफ व्हाईटच घेतल्या होत्या ना. ते भिंतीला पण मॅच, अगं भिंतीला पण मॅच झालं पाहिजे ना बाई, अशी काय करतेस. कशा वाटत आहेत सांगा. नाही ग, ऑफ तर व्हाईट नव्हता, ऑफ व्हाईटच आहे ना तो कलर, त्यामुळे तो तसंच वाटणार. गाईज, कसं वाटतंय मला सांगा जरा. मी आता हे सोफ्यावर टाकते आणि मग तुम्हाला दाखवते. गाईज बघा, आणि मला कमेंट करून सांगा कसं वाटतं सोफा. मला तर एकदम भारी वाटतो बाबा. शडाप. थोडासा ना तो जरा छोटा झाला आहे, कारण माझं हे 5x6 आहे ना,
तर ते अगदी किंचित म्हणजे अगदी एवढं कमी पडलं आहे. छान वाटतं, मला तरी आवडलं आहे. बाकी तुम्हाला कसं वाटतं नक्की मला कमेंट करून सांगा प्लीज. कसं आहे, चांगलं वाटतं की नाही वाटत. छान वाटते. माझ्या पडद्यांना पण थोडाफार मॅच होतो, थोडाफार, अगदीच नाही. माझे पडदे पण दाखवते. हा बघा, हा माझा पडदा आहे आणि हे कवर आहे. तर होतं थोडंफार मॅचिंग, काय हरकत नाही, चालतं. छान वाटतो ना. छान वाटतं. चलो. सो गाईज, आज आहे सोमवार आणि काल आम्ही काहीही शूट केलं नाही कारण श्रावणी नाही म्हटलं तरीसुद्धा बर्गर आणि फ्रेंच फ्राईज आणि कोकमध्ये काय होतं, कोक म्हणजे स्प्राईट असं तिने ऑर्डर केलं आणि मग मी तिला खूप ओरडली. दुपारनंतर आम्ही काहीही शूट केलं नाही आणि आज सकाळी सकाळी आम्ही कुठे निघालो आहे तुम्हाला मी दाखवते. चला पुढे. गाईज, आम्ही ओलं होत आलो आहे. 5 मिनटासाठी पावसाने घोळ घातला. चष्म्यावर पाऊस बघा किती दव बिंदू. चला आता आपण कुठे चाललो माहिती आहे तुम्हाला. चला दाखवते मी कुठे आलो आहे. आलो 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 आलो. कोणती साईड हो? तुम्हाला अंदाजा आला असेल आपण कुठे आलोय. तिथे त्याच्यावर बटन, त्याच्यावर हात ठेवा ना. आणि फायनली पावसात भिजत भिजत आम्ही पोचलो होतो बालीकडे. कारण बेबीची खूप तब्येत खराब झाली होती. त्याला जुलाब, उलटी, खूप त्याची तब्येत खराब होती. ताप पण त्याला 102 103 ताप होता. त्यामुळे हे बोलले की आज सोमवार आहे तर आज आपण जाऊन त्याला बघून येऊया. आणि तो एवढा लाजत होता आणि एवढा खुश झाला होता आम्हाला बघून. लाजून लाजून तो त्याच्या बालीच्या मागे मागे लपत होता. मला बोलतोय की हाय, म्हणजे तो हाय गाईज बोलत होता आणि मला बोलतो की तू आतमध्ये आतमध्ये. तर मी तिकडे काही जास्त शूट नाही मी केला कारण मुळात मी तिकडे जास्त वेळ थांबलीच नाही. थोडा वेळ थांबली, बाबूला वगैरे बघितलं, त्याच्याशी बोलली, त्याला खाऊ दिला. त्याच्यासाठी जो काही खाऊ घेऊन आली होती मी तो सगळा खाऊ त्याला दिला. तो एवढा खुश झाला ना, एवढा खुश. बघा कसा लाजतो. लाजत लाजत तो नितीनकडे आला. मग नितीनने त्याला एक एक जे त्याच्यासाठी फ्रूट्स आणले होते ते फ्रूट्स दिले आणि त्याच्यासाठी थोडी इडली पण आणली होती कारण तो नुकताच झोपेतून उठला होता आम्ही आलो तेव्हा. तर मग त्याला मस्त इडली दिली आणि ही बघा आल्यानंतर आम्हाला पाणी, चहा सगळं विचारत होती. तर बस इथे काही जास्त व्हिडिओ मी शूट नाही केला कारण मला लवकर घरी यायचं होतं. तुम्हाला माहिती आहे माझं 5 वाजता पाणी येतं. त्यामुळे मी फक्त चहा नाश्ता घेतला, बाबूसोबत बोलली, खेळली आणि लगेच मग तिथून निघाली. आणि पाऊस पण भरपूर होता. आम्हाला येताना इतका पाऊस लागला आणि एवढी लफडी झाली ना, आम्ही अर्धा पाऊण तास नुसतं गोल 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 फिरत होतो कारण आम्ही रस्ता चुकलो होतो. हाय गाईज, तर आम्ही आलो घरी आणि तुम्हाला सांगू इतका पाऊस होता ना, इतका पाऊस, बापरे बाप. मी तर अर्धी ओली झाली होती. यांनी तर मला रेनकोट पण घेतला होता. तिथे एमर्जन्सीमध्ये आम्हाला एक म्हणजे टेम्पररी हे गेले आणि दुकानातून एक रेनकोट घेऊन आले. तो रेनकोट घातला तरी मी ओली झाली होती, इतका पाऊस होता. मग आता घरी आल्यानंतर तसंच आम्ही आलो पटापट घरी. आणि घरी आल्यानंतर तुम्हाला दाखवू मी काय करते. एक मिनटं थांबा. हे बघा, हे जे मी साय जमा करते, जास्त माझी साय जमा नाही होत कारण माझं कसं ना, दूध अर्धा लिटर असतं आणि ते पण मला 2-3 दिवस जातं. मग 2-3 दिवसाची काय थोडी 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 साय जमा होते. ती साय मी जमा करते आणि मग त्यातून हे मस्त आता आपण लोणी बनवून घेणार. बनवूया आता लोणी. गावाकडं माझी मा आहे ना, म्हणजे मम्मीची आई, तेव्हा आमच्याकडे म्हैस होती आणि एवढं एका टायमाला ती एक किलो, 1.5 किलो, 2 किलो एवढं तूप बनवते. म्हणजे लोण्याचा गोळा नाही काय म्हटलं ना, तर इतका मोठा लोण्याचा गोळा असायचा.
कारण दूध भरपूर असायचं ना म्हशीचं. आणि बघा एवढा भरला होता ना डब्बा हा. तर चला आता मी ना हे लोणी फिरवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते लोणी कसं झालंय. सो गाईज बघा मस्त आपलं लोणी तयार झालेलं आहे. बघा छान झालंय ना. मिक्सरला मस्त फिरवलं का एकदम दाणेदार लोणी तयार होतं बघा. चला आता हे मी काढून घेते आधी. तर आता हे मस्त लोणी आपण हात पहिले स्वच्छ धुवून घ्यायचे. मस्त लोणी आता हे काढायचं. आणि हा टोप मी स्पेशली लोणी बनवण्यासाठी घेतला. त्यामध्ये थोडं गरम पाणी केलं तर तो थोडंसं काळवंटलं आहे. ठीक आहे ना. 8 दिवसाचं जर एवढं लोणी निघत असेल तर काय वाईट आहे ना, सांगा मला. मस्त गोळा निघाले बघा. चिपकतं ते खाली भांड्याला, तर ते हात व्यवस्थित खालीपर्यंत टाकायचा आणि हे खाली चिपकलेलं सगळं लोणी काढायचं. पूर्वी तर आमची माय मडक्यामध्ये टाकायची आणि मोठी रवी असायची तिच्याकडे, ज्याने आपण डाळ उसळतो ना तशी उसळणी. काही लोक उसळणी बोलतात, आमच्याकडे त्याला रवी बोलतात. त्या उसळणीने मस्त उसळून घ्यायची ताक. आणि ती दूध पण टाकायची नाही, तर मी फक्त साय टाकली. ती मस्त दूध पण घालायची आणि त्याचं ताक पण खूप भारी व्हायचं. आता हे कसं फक्त साय टाकली तर त्याचं ताक जे आहे ना थोडंसं कडसर लागतं. त्यामुळे मी हे जे उरलेलं ताक आहे ना हे फेकून टाकते, हे ठेवत नाही. बघा किती छान झालं की नाही घरच्या घरी लोणी. हे बघा असं हे खाली चिपकतं, बघितलं. श्राव कॉलेजमधून आली नाही, तिला जरा उशीर होणार आहे. आणि हो, आम्ही बालीकडे जेवण वगैरे काही केलं नव्हतं, कारण जेवण वगैरे करत बसलो असतं तर मग आम्हाला इकडे यायला उशीर झाला असता. हे गेले उनोमध्ये, म्हणजे ऑफिसमध्ये गेले. त्यांचं थोडंसं काम होतं, तर हे बोलले की मी जरा ते करून येतो. म्हटलं ह्यांना येऊपर्यंत काय आपण करावं, तर हे लोणी करते. चला झालं, आता हे संपलेलं आहे. आता याला मस्त पाण्याने मी धुवून घेते. कशाला? लोण्याला. संपलं, आता खाली काही नाही आहे. हे ना याच्यात मी पाणी टाकते, दाखवते का बघा. हे याच्यामध्ये छान पाणी टाकायचं, याला मस्त धुवायचं. याला छान धुतलं ना का मग याच्यामध्ये तो कडसर जो वास येतो ना, जो श्रावला माझ्या बिलकुल नाही आवडत, तो वास याच्यामध्ये मग येत नाही. तूप बनवायला लागलं की ती डायरेक्ट घरातून बाहेर जाते, तर ते मला तो वासच नाही आवडत. त्यामुळे ती येण्या अगोदर हे मी करून घेते. ती आली का फक्त तुपाचाच वास राहील. चला आता हे मी गरम करायला ठेवते. बघा
आता हे ठेवलं मी मस्त गॅसवर. आता ना जेव्हा डायरेक्ट तूप बनेल तेव्हा मी तुम्हाला दाखवते. तोपर्यंत याला शिजू देते छान. गाईज बघा कसं मस्त झालेलं आहे तूप. हे बघा 8 दिवसाच्या मलईमधून बऱ्यापैकी म्हणजे निघालंय तूप. चला आता हे मी ना डब्यात भरते. हे बघा गाईज मस्त 100-150 ग्रामच्या आसपास तूप निघालं आहे. गाईज बघा भारी आहे की नाही. तर चला गाईज व्हिडिओला मी आता एंड करते. कसा वाटला आपला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.